भारताचा स्वातंत्र्य लढा अत्यंत रोमांचक अवस्थेत होता। त्यावेळी 1937च्या निवडणुकांमध्ये भारतातल्या 11 प्रांतांपैकी 7 प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं। या 7 प्रांतांच्यापैकी एक होता मद्रास। मद्रासमधले तेव्हाचे सर्वात बडे काँग्रेसचे नेते होते सी राजगोपालाचारी, ज्यांना आपण राजाजी या नावाने ओळखतो। त्यामुळे सी राजगोपालाचारी झाले मद्रासचे मुख्यमंत्री। त्यांनी मद्रास प्रांतात नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे तमिळ शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती केली। त्यांना असं वाटलं की संपूर्ण देशात एकच भाषा असली तर इंग्रजांच्या विरोधात आपली एकजूट वाढीस लागेल, पण झालं उलटच। पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जस्टिस पार्टी आणि तामिळनाडूतले शिक्षक, विद्यार्थी, अनेक लोक रस्त्यावर उतरले। या सर्वांचं असं मत होतं की हिंदीच्या सक्तीमुळे तमिळ संस्कृतीला आणि तमिळ भाषेला धोका निर्माण झालाय, ज्याची खूप तीव्र पडसाद दक्षिण भारतात उमटले। 1939ला काँग्रेसची राज्य सरकार सगळीकडेच बरखास्त झाली, पण त्यानंतर देखील हे आंदोलन चालूच राहिलं। अखेर 1940 मध्ये ब्रिटिशांनी राजगोपालाचारींचं धोरण रद्द केलं आणि मग तामिळनाडू शांत झाला। भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची मातृभाषा आणि त्या राज्याच्या संस्कृतीबद्दल विशेष प्रेम आढळतंच, पण तामिळनाडूच्या बाबतीत मात्र ही गोष्ट थोडीशी वेगळीच आहे। कर्नाटकात कन्नड, केरळमध्ये मल्याळम, महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, ओडिसामध्ये ओडिया, अशा प्रत्येक राज्यात भाषिक अस्मिता या थोड्याफार प्रमाणात तीव्र आहेतच, पण तामिळनाडूसारखी भाषिक अस्मिता कुठल्याच राज्यात कधीच नव्हती। आता तामिळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये याच भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलेलं आहे। नक्की काय घडतंय या दोघांच्यामध्ये, दोघांच्या काय भूमिका आहेत आणि संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारत सरकारनं 2020 मध्ये नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं आणि या शिक्षण धोरणाच्या अंतर्गत 3 भाषांचा एक फॉर्म्युला निर्माण केला गेला। 3 भाषा म्हटल्यानंतर या धोरणाला सर्वात पहिला विरोध केलाय तो म्हणजे तामिळनाडूनं। तामिळनाडूमध्ये सध्या 2 भाषांचा फॉर्म्युला वापरला जातोय। तामिळनाडूचं असं म्हणणं आहे की 3 भाषा धोरणाअंतर्गत काय होईल तर तिसरी भाषा म्हणून तमिळ आणि इंग्रजीनंतर हिंदी भाषा तामिळनाडूवर लादली जाईल, पण खरं तर हे सत्य नाही। भारत सरकारच्या नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे पहिली भाषा ही त्या राज्याची मातृभाषा आहे, दुसरी भाषा इंग्रजी आहे आणि तिसरी भाषा ही त्या राज्यानं ठरवायची आहे की तिसऱ्या कोणत्या भाषेला ते अधिकृत भाषेचा दर्जा देतात। म्हणजे उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये तमिळ आणि इंग्रजी सोडून तिसरी भाषा म्हणून जर हिंदी त्यांना पसंत नसेल तर ते तेलुगू किंवा कन्नड किंवा एखाद्या मराठी भाषेला देखील आपल्या राज्याची तिसरी भाषा बनवू शकतात। पण तामिळनाडू सरकारला असं वाटतंय की हे फक्त सांगण्यापुरतं झालं। खरं तर मागच्या दाराने हिंदीला तामिळनाडूमध्ये घुसवायची ही तयारी आहे। इथे वादाचा विषय निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की समग्र शिक्षा अभियानांतर्गत नवीन शिक्षण धोरण प्रत्येक राज्यानं लागू करायचं आहे आणि प्रत्येक राज्यानं हे शिक्षण धोरण लागू केल्याशिवाय त्या राज्याला समग्र शिक्षा धोरणाअंतर्गत मिळणारा फंड किंवा पैसे मिळणार नाहीत आणि त्यानुसार मग केंद्र सरकारनं 2152 कोटी रुपये जे तामिळनाडू सरकारला त्यांनी द्यावयाचे आहेत ते अडवून ठेवलेले आहेत। त्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी असं म्हटलंय की 2152 कोटी सोडून द्या, आम्हाला 10,000 कोटी जरी दिले तरी आम्ही 3 भाषा धोरण आमच्या राज्यात लागू करणार नाही। आता इथं तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की केंद्र सरकारचं एखादं धोरण किंवा एखादा कायदा असेल तर राज्यांना ते लागू करायचा किंवा न करायचा अधिकार राज्याला येतो तरी कुठून? तर भारतीय राज्यघटनेनुसार काही विषय केंद्राच्या अखत्यारीत असतात तर काही विषय हे राज्याच्या अखत्यारीत असतात, पण यापैकी शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य या दोघांच्या अखत्यारीत आहे। म्हणजे थोडक्यात तो संयुक्त सूचित आहे। त्यामुळे या विषयासंदर्भात कायदे किंवा धोरण निर्माण करण्याचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांना देखील असतो। त्यामुळे M.K. स्टॅलिन असे म्हणतात की आमचा हिंदीला विरोध नाही, हिंदी आमच्या राज्यावर लादण्याला आमचा विरोध आहे। अशाच प्रकारे जर हिंदी आमच्यावर लादली गेली तर तामिळनाडू 2000 वर्ष मागे जाईल। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या धोरणामध्ये असं कुठंच म्हटलेलं नाही की तिसरी भाषा हिंदी असलीच पाहिजे, पण तरी देखील स्टॅलिन यांना वाटते की तिसरी भाषा हिंदीच लादली जाईल
याचं कारण ते म्हणतात की केंद्र सरकारनं नॉन हिंदी राज्यांना म्हणजे हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांना हिंदी भाषिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी 50 कोटी रुपये दिलेले आहेत। मग अशाच प्रकारचे शिक्षक तमिळ भाषेचे किंवा कन्नड भाषेचे शिक्षक हिंदी भाषिक राज्यात का नेमले जात नाहीत असा त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्यासाठी वेगळे फंड्स का निर्माण केले जात नाहीत? त्यांचा मुद्दा थोडा लॉजिकल जरी असला तरी त्यांनी निर्माण केलेली भीती अनाठायी आहे। कारण तामिळनाडूमध्ये हिंदी विरोध हा राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा विषय आहे। तामिळनाडूमध्ये एक नवे अभिनेते असणाऱ्या विजय यांच्या TVK पक्षाचा जोर सध्या वाढताना दिसतोय। त्याला काउंटर करण्यासाठी हा हिंदी विरोधाचा मुद्दा तापवला जातोय की काय असं देखील वाटते। कारण या हिंदीच्या मुद्द्यावर रंजना नावाची एक तमिळ अभिनेत्री जी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात होती, तिनं भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आता तिनं TVK या पक्षात उडी घेतलेली आहे। तामिळनाडूमध्ये हिंदी विरोधाची सेंटिमेंट नेहमीच उचलून धरली जाते। आता इथं तामिळनाडूच्या सरकारचे इतरही काही आक्षेप आहेत, जसं की 4 वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम कंपल्सरी असावा असं तामिळनाडूचं म्हणणं आहे। याशिवाय CUET, नीट यासारख्या एंट्रन्स एक्झाम देखील CBSEच्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देतात असं तामिळनाडू सरकारला वाटते। आणखी एक गोष्ट म्हणजे या नवीन शिक्षण धोरणात नो डिटेन्शन पॉलिसी रिमूव्ह करण्यात आली आहे, म्हणजे काढून टाकण्यात आली आहे। म्हणजे आतापर्यंत असं होतं की 8वी पर्यंत कुणीही विद्यार्थी नापास होत नव्हते, पण या धोरणानुसार तसं नसणार आहे। 3री, 5वी आणि 8वी नंतर एक असेसमेंट केलं जाईल, विद्यार्थ्याचं असेसमेंट केलं जाईल आणि त्यानुसार ठरवलं जाईल की त्याला पुढच्या वर्गात घालायचा की नाही। तामिळनाडूचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नापास केलं जाऊ नये, त्यामुळं असमानता वाढते। इथं तामिळनाडू सरकार असं म्हणतंय की तुम्ही आमची शिक्षणाची आकडेवारी बघा, आमच्याकडची साक्षरता बघा, आमच्याकडची विकास कामं बघा, आमच्याकडचे स्त्री पुरुष समानता बघा, त्यांचं गुणोत्तर बघा। इतर अनेक गोष्टी बघितल्यावरून तुमच्या लक्षात येईल की आमचं शिक्षण धोरण म्हणजे द्विभाषा धोरण हे उत्कृष्ट आहे आणि आम्हाला दुसऱ्या कुठल्या शिक्षण धोरणाची गरज देखील नाही। केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही हिंदी भाषा मुळात कुठल्याही राज्यावर लादलेलीच नाही, त्यामुळं धोरण मागं घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। 3री भाषा राज्य सरकारनं ठरवायची आहे आणि ती भाषा तुम्ही हिंदी सोडून कोणतीही भाषा निवडू शकता। जसं 2010 पर्यंत हरियाणाची 2री अधिकृत भाषा ही तमिळ होती। खरं तर यापूर्वीच्या 1968च्या शिक्षण धोरणात हिंदी ही कंपल्सरी भाषा होती, ज्याला तामिळनाडूमध्ये प्रचंड विरोध DMKनं केला होता आणि त्यानंतर तामिळनाडूनं स्वतःचं आपलं शिक्षण धोरण राबवलं होतं, ज्यामध्ये 2 भाषा होत्या, इंग्रजी आणि तमिळ। आता तामिळनाडू सरकारनं देवनागरीतल्या र सारखं दिसणारं रुपयाचं चिन्ह देखील बदलून त्या जागी तमिळ स्क्रिप्टमधलं रु हे अक्षर रुपये दाखवण्यासाठी नक्की केले। त्यासाठी सुद्धा आता केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। तामिळनाडूमध्ये भाषा हा टोकाच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या भाषेचा वापर राजकारणासाठी गेल्या 80 वर्षापेक्षा जास्त काळ केला गेला आहे आणि तो इथून पुढे देखील कदाचित केला जाईल। 1965 साली देखील हिंदीला अधिकृत भारतीय भाषेचा दर्जा द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा देखील तामिळनाडूमध्ये प्रचंड विरोध झाला होता। त्यात पुढच्या वर्षी तामिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुका होतील, त्यामुळे देखील अशा प्रकारचा संघर्ष भाषेच्या मुद्द्यावरती तापवला जातोय की काय अशी शंका येते। पण सध्या केंद्र सरकार विरुद्ध तामिळनाडू यांच्यामध्ये जो संघर्ष चाललाय त्यात ज्या घडामोडी घडतायत त्या आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात सांगितल्या। याच्यापैकी कोण बरोबर कोण चूक हे तुम्हीच ठरवा। महाराष्ट्रानं यात काय केलं पाहिजे, आपली भूमिका काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा।